पुण्य गेले एका स्नानेची खुंटले साधला हा पर्वकाळ गेला अंतरीचा मळ तुका मनोवाणी शुद्ध जनार्दन जनी साधला हा पर्वकाळ गेला अंतरीचा मळ सत्यं ज्ञानमनन्तं नित्यमनाकाशं परमाकाशं गुष्टप्राङ्गणरिङ्गणलोकमनायासं परमायासं मायाकल्पितनानाकारमनाकारं भुवनाकारं मायानाथमनाथं प्रणमद्गोविन्दं परमानन्दं गोविन्दं परमानन्दं गोविन्दं परमानन्दम् अजं रुक्मिणीं प्राणसञ्जीवनन्तं परं धाम कैवल्यमेकं तुरीयम् प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गालो लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये रामकथा शशिकिरण समाना संत चकोर करहि जहि पाना पुनि पुनि कीर्तनी हो सुनि सुनाए दिल की प्यास बुझत न बुझाए जय सिया राम जय जय सिया राम
जय सिया राम जय जय सिया राम। रामकृष्ण हरी विठ्ठल सदा पंढरीनाथ पादाब्ज भृंगम निवृत्तीश्वरानुग्रहात् प्राप्त तत्वं महेंद्रायणी तीरभूमो वसंतं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्। ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा दयाला तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो जराचारी सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा। अहो स्वामी तुकया देवा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेरो संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा पुरुन्तं अखण्डानन्दरूपाय सव्यज्ञानप्रदायिने भवद्वान्त दिनेशाय श्रीगुंडाख्य गुरुवे नमः। आता माझे दंडवत तुमच्या संत चरणाशी तुमच्या संत चरणाशी तुमच्या संत चरणाशी आता माझे दंडवत तुमच्या
वेळी आला गोडे गोड जीवधाला, साधला हा पर्व काळ गेला अंतरीचा मळ. अनंत कृपा सागर विश्वधारक विश्ववंदनीय श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा यांच्या अभंग संहितेतील नाम अभंग गाथीतील 4 चरणाचा अभंग प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी हरिकीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला असून या अभंगाच्या माध्यमातून श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये अतिउच्च कोटीचा आलेला अनुभव या अभंगामध्ये प्रतिपादन करत आहे. सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी कार्यक्रमाबद्दल अल्पसा परिहार देणं वक्ता म्हणून माझी नैतिक जबाबदारी आहे. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आपल्या या श्री क्षेत्र देगाव नगरीमध्ये वार्षिक समापन्न होत असणारा हा भक्ती महोत्सव भव्य दिव्य स्वरूपाचा असा अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, तसेच श्रीराम कथा यज्ञ सोहळा व हरिकीर्तन सोहळा, अगदी भरगच्च असणारा हा कार्यक्रमाची रेलचेल असणारा हा आपला दैदिप्यमान असा सोहळा, या सोहळ्यातील हे सोहळ्याचं 28वं वर्ष आहे. या 28व्या वर्षातील आजचं हे सप्ताहातील तृतीय दिनाचं कीर्तन रूपी पुष्प, अर्थातच आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये एक अत्यंत महत्वाचं असं मानलं जाणारं पर्व, ज्याला पर्वकाल म्हणतात, त्या मकर संक्रांतीच्या पर्वकालाच्या अनुषंगाने तृतीय दिवसाच्या चिंतन सेवेचं सौभाग्य आपल्या सर्व गावकरी मंडळी तसेच पितृतुल्य श्री हरिभक्तीपरायण परमेश्वर महाराज यांच्या आणि आपल्या सर्व गावकऱ्यांच्या कार्यक्रम संयोजक मंडळींच्या प्रेमास्तव माझ्या वाट्याला आलेली ही सेवा. विठ्ठला या सेवेमध्ये अगदी ज्ञानेश्वरी पारायणाची त्या ठिकाणी सेवा करणारे व्यासपीठ अधिकारी परमार्थिक स्नेही गुरुबंधू श्री हरिभक्तीपरायण संतोष महाराज काकडे हेही उपस्थित आहेत. तसेच आध्यात्मिक जीवनामध्ये एक शुद्ध पवित्र जीवन त्या ठिकाणी आपलं जगण्याचा दृष्टिकोन अंतःकरणामध्ये धारण करून परमार्थिक वाटचाल करणारे गुरुबंधू श्री हरिभक्तीपरायण मृदंगाचार्य शहाजी महाराज गदादे हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही त्या ठिकाणी वंदन करतो. तसेच वास्तविक आता ज्यांच्या पुढे काय बोलावं अशी काही मंडळी या ठिकाणी आहेत बरं का. आदरणीय काका महाराज आहेत, आदरणीय खरगे महाराज आहेत, आदरणीय कुमार महाराज आहेत. ही सर्व माझ्यापेक्षा वयाने आणि पारमार्थिक अनुभवाने कितीतरी पटीनं मोठी असणारी मंडळी आहेत, ऐका. पण माझ्यावरती आता हे ओझ दिलेलं आहे. वास्तविक आजची सेवा ही पर्वकालाची सेवा आहे ना. आज या पर्वकालाच्या अनुषंगाने आपण याच व्यासपीठावरती महाराष्ट्रातल्या दिग्गज त्या ठिकाणी महात्म्यांची वक्त्याची त्या ठिकाणी चिंतन आजच्या तिथीला अनुसरून आपण श्रवण केलेली आहेत. थोडस आज संक्रांत असल्यामुळे पर्वकाळ असल्यामुळे अशी एक धारण आहे काय, असा एक नियम करून ठेवलाय, अलिखित आहे तो, लिखित नाही, की आज संक्रांतीच्या दिवशी हा अभंग कीर्तनासाठी महाराष्ट्रामध्ये घेतात बरं का. जिथं जाईल तिथं हाच अभंग असतो. पण प्रामाणिकपणे मी एक वाक्य बोलून जातो, ऐका. मी तसा लहान आहे, एवढा काय माझा मोठा अधिकार नाही, पण रामकृष्ण, पण अगदी प्रामाणिकपणे बोलतो. कोणीही म्हणावं की हा अभंग तुकोबारायांनी मकर संक्रांतीसाठी लिहिलेला आहे, आपलं त्याला चॅलेंज आहे महाराज. त्यानं फक्त म्हणावं की हा अभंग मकर संक्रांतीसाठी लिहिलेला आहे. ऐका, तुकोबारायांनी लिहिलेली अभंग पुढं संक्रांत येईल, त्या संक्रांतीत कीर्तन करायला उपयोगी पडावा म्हणून एखादा अभंग असावा.
असं विचार करून तुकोबरायांनी अभंग लिहिलेले नाहीत. चला असो, पण घेतला जातो हा अभंग आजच्या दिवशी. वास्तविक मीही तोच अभंग घेतलाय. आता काय बोलावं ही मोठी पंचायत आहे बघा. कारण आपण सर्वांनीच या अभंगावरती अगदी विस्तृत बारकाव्यातले बारकावे या अभंगामधले आपण श्रवण केलेले आहेत. पण तरीही सेवा आहे, सेवा आहे. आणि ते म्हणतात ना की जी सुवासिनी स्त्री असते का, त्या सुवासिनी माता माऊलीने हळदी कुंकवाला कधीच नको म्हणू नये. म्हणून करता आता ही सेवा दिली माझ्याकडे, मग कीर्तनकार आहेत कशाला नको म्हणावं, म्हणून करता उभा आहे. ऐका, आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये प्रत्येक येणारे सण, या सणाच्या पाठीमागे काही अध्यात्म आहे आणि काही विज्ञान सुद्धा आहे. एक आपण गंमत अशी झाली आहे, आजकाल आपण सर्वजण पाश्चिमात्य संस्कृतीला एवढं भुलून गेलोत महाराज, एवढं भुलून गेलोत, आपणाला आपल्या संस्कृतीचा विसर पडायला लागलाय. हे दुर्दैव आहे. शब्द लक्षात घ्या. आपले जे सण आहेत या सणांना आनंदाने साजरं करणं, त्याचं महत्व समाजामध्ये प्रस्थापित करणं, या गोष्टी आपण करण्याच्या ऐवजी आता जी मंडळी सोशल मीडियाचा वापर करतात त्यांच्या संबंधाने बोलतोय, आता आपलीच मंडळी आपल्या सणावाराला त्या ठिकाणी गालबोट लावताना आपणाला सोशल मीडियावरती दिसतात. हे दुर्दैव आहे. चला असो, विचार जर केला तर महाराज आपल्या सणाचा प्रारंभ कधी होतो, कोणत्या सणापासून होतो? वर्षाचा पहिला सण आपला कोणता आहे? पाडवा आहे. आणि आपल्या वर्षाचा शेवटचा सण कोणता आहे? कोणती? आपल्या इथे जीवनात तेच आहे महाराज. शेवटी आपल्या जीवनातला तोच सोहळा आहे. कोणता? होळी. ऐका, होळी दहनविधी म्हणजे तोच आहे. ऐका, चला मग आपल्या वर्षाचं त्या ठिकाणी नववर्षाचा प्रारंभ कधी होतो हेच आजकाल त्या ठिकाणी सांगण्याची वेळ यायला लागली आहे. बरेच माणसं, बरेच जण 31 डिसेंबरलाच रात्रीच ते फटाके फोडून मोकळे होतात. काय? नववर्षाच्या शुभेच्छा अशी मोस्काडी ठेवावी त्यांच्या. ते आपलं नववर्ष नाही. ऐका, ते इंग्रजांनी आणि महाराज ख्रिश्चनांनी त्या ठिकाणी आपल्याकडे आणलेली संस्कृती आहे. ते गेले पण महाराज त्यांचे संस्कार अजून जायला तयार नाहीत. विठ्ठल त्याला जाऊ द्या, मला बोलायचं एवढंच आहे. प्रत्येक सणाच्या पाठीमागे काही ना काहीतरी त्या ठिकाणी शास्त्र आहे, अध्यात्म आहे. खरं खरं जर चिंतन केलं, आजचा सण कोणाचा आहे बरं? प्रश्नाचं उत्तर नीट द्या. आजचा सण कोणाचा आहे? नाही, चुकायला लागला होता मी अजून पण. आजचा सण बायांचा नाही, महिलांचा नाही, स्त्रियांचा नाही. मग क्या बात आहे, यांच्यासाठी टाळ्या वाजवा. ऐका, आजचा सण फक्त स्त्रियांचा नाहीये, मग ज्या सुवासिनी आहेत त्यांचा सण आहे. विठ्ठल माता मावल्यांचा म्हटलं की मग त्याच्यामध्ये सर्व चालल्या, सर्वांचा नाही, मग फक्त ज्या सुवासिनी आहेत त्यांचा आहे. आणि त्याच्यात आता मी थोडा लहान आहे, एवढं खाली येऊन माझ्यासारख्या वक्त्याने बोलू नये, पण विषय आलाय म्हणून बोलतो. त्याच्यामध्ये ज्यांनी फक्त आणि फक्त आपल्या संबंध आयुष्यामध्ये एक पत्नी व्रताचा स्वीकार केलेला आहे, हा सण फक्त त्यांचाच आहे. सुवासिनीमध्ये काका, सुवासिनीमध्ये
ज्यांनी दुसरा पती केलेला आहे त्याही सुवासिनीमध्येच मोडतात. पण महाराज त्यांचा हा सण आहेच असं म्हणता येत नाही. तुम्ही म्हणाल का? याचं कारण आहे, ज्यांनी दुसरा तिसरा पती केलेला आहे ना त्यांना खरी घरंदाज जी माऊली आहे ती माऊली त्यांना कधीच हळदी कुंकू आज लावत नाही. त्यांच्या पुढे पंचपाळ ढकलेल आणि तुमचे तुम्ही लिहा म्हणेल, पण स्वतःच्या हातानं लावणार नाही. थोडक्यात मला बोलायचं एवढंच आहे की ज्या एकाशी अनन्य आहेत हा सण त्यांचा आहे. ऐका बरं मायबाप, काय आहे, साधू संतांच्या गाथ्यामध्ये आलेले जे अभंग आहेत ना ते काय लौकिकातल्या गोष्टी सांगण्यासाठी आलेलेच नाहीत. त्याच्यामध्ये फार मोठा अध्यात्म आहे, पण आपण लोकांनी त्याला एकदम लौकिक भाषेमध्ये समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न केलाय. विठ्ठल ऐका, तसं अध्यात्म काय आहे? अध्यात्म असं आहे, आपल्या वारकरी संप्रदायाचं हे वैभव आहे. कुमार महाराज, काय जगाच्या पाठीवर असा एकच संप्रदाय आहे की जो संप्रदाय जसं पत्नी आपल्या पतीशी अनन्य असते तसं महाराज हा संप्रदाय आपल्या एक भगवान परमात्म्याशी अनन्य, किंवा ते रूपकच केलंय पती पत्नीचं. त्याला आपल्याकडे जे 5 भाव प्रमुखता सांगतात अध्यात्मामध्ये, त्यातला एक अत्यंत महत्वाचा असा भाव तो फक्त आणि फक्त वारकरी संप्रदायातील संतांनीच अंतःकरणात धारण केलाय. ही एवढी मोठी गोष्ट आहे, ही गिनीज बुकामध्ये नोंद करायची गोष्ट आहे. शब्द लक्षात घ्या. पण हे कळण्यासाठी मी जे बोलतोय हे कळण्यासाठी कार्ड 5Gचं लागतंय हे लक्षात ठेवा. विठ्ठल साधू संतांनी तो भाव धारण केलाय महाराज परमात्म्याच्या संबंधाने, म्हणजे अनन्यता. पत्नी जशी पतीशी अनन्य असते तसं संत देवाशी अनन्य. ऐका, अगदी महाराजांच्याच भाषेत बोलायचं झालं तर महाराज बोलताना बोलतात, पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण. प्रमाण कोणाला? पतिव्रतेला. कोण? पती भ्रतार. तसं साधू संतांनी महाराज परमात्म्याशी तो भाव जोडलेला आहे बरं का. कोणता? त्याला म्हणतात कांत भाव. जे 5 भाव सांगतात ना, शांत भाव, दास्य भाव, सख्य भाव, कांत भाव, हे जे भाव आहेत, प्रिया, तेच कांत भाव. त्यालाच दुसरं एक अजून एक नाव आहे, काय त्याला म्हणतात? गोपी भाव. कांत भाव म्हणजे गोपी भाव. कांत भाव म्हणजे परमात्मा आपला मालक आहे आणि आपण त्याची पत्नी आहोत. अनन्यता सांगतोय, अनन्यता. हा सण कुणाचा आहे मला त्याबद्दल बोलायचंय. ऐका, हा सण कुणाचा आहे माहितीये का? हा सण जसं सुवासिनीचा आहे, मग
सुवासिन कोण? ऐका, जिनं आपल्या मालकाच्या नावाचं मंगळसूत्र गळ्यात घातलेलं आहे तिला पत्नी म्हणून घेण्याचा अधिकार आहे की नाही? पत्नी म्हणून घेण्याचा अधिकार आहे. तसं हा सण अध्यात्मात कोणाचा आहे माहित आहे का? हा सण ज्यानं भगवान परमात्म्याच्या नावाची आपल्या गळ्यामध्ये पवित्र असणारी तुळशीची माळ घातलेली आहे ना, हा सण तुळशीची माळ, परमात्म्याची असणारी आवडती तुळशीची माळ गळ्यामध्ये घातलेली आहे, तो महाराज कोणी असेल, देह कुठलाही असू द्या, पण त्यामध्ये असणारा जो जीवात्मा आहे ना, तो जीवात्मा परमात्म्याची त्या ठिकाणी पत्नी आहे. हा भाव साधू संतांनी धारण केलाय बघा. त्याला कांत भाव म्हणतात, गोपी भाव म्हणतात. किंवा महाराजांच्याच भाषेमध्ये महाराज बोलताना बोलतात, घरारी घी झाले राणी बोल घरारी झाले राणी वरिदे सावळे परब्रह्म, भगवान परमात्म्याला वरलं आहे, अर्थात कांत भाव. आणि हा त्यांचाच सण आहे. काय असतं बघा, आजच्या दिवशी काय करतात माता माऊल्या? ऐका, भारतामध्ये जे आहेत, भारतामध्ये जन्माला आलेले पुरुष आणि जे पती आहेत ते विशेष भाग्यवान आहेत बरं का. तुम्ही म्हणाल का हे फक्त भारतातच आहे, परदेशामध्ये नाही? आता मला ते सांगायला सुद्धा नको बरं का या गादीवरनं, परदेशामध्ये काय चालतं ऐका. पण भारतातले पती खरंच भाग्यवान आहेत. वर्षातून 2 वेळेस महाराज माता माऊल्या त्यांच्यासाठी उदंड आयुष्य मिळावं यासाठी त्या ठिकाणी देवाकडे मागणी करतात, प्रार्थना करतात. त्यापैकी एक पर्व काळ असतो बघा, तोही पर्व काळच आहे. त्यावेळेस माता माऊल्या काय करतात महाराज, ते दोरा वगैरे घेतात. आलं का लक्षामध्ये आता? ते दोरा वगैरे घेतात महाराज, हळद कुंकुलेत वट पौर्णिमेला
वडाची पूजा त्या ठिकाणी ते जातात, तो वडाला दोरे वगैरे त्या ठिकाणी गुंडाळतात आणि म्हणतात काय, वडा पाव, म्हणजे वडापाव म्हणत नाहीत त्या, वडाला म्हणतात वडा, मला पाव बर का. ऐका, चला असू द्या, विनोदाचा भाग सोडून द्या. एक आणि दुसरा एक सण आहे, कुठला, आजचा सण आहे बरं. आज माता मौल्या काय करतात माहितीये का, ते छोटे 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 त्या ठिकाणी मडके असतात, काय म्हणतात त्याला तुमच्याकडे, सुगड म्हणतात का, खण म्हणतात का, काय म्हणतात, खण म्हणतात का, खण. किती घेतात होते, 5 घेतात. का बरं 5च घेतात ते, ऐका, ते असतात बरं, कशाचे असावेत ते, कशाचे असतात, मातीचे असतात. ऐका बरं, आता ते 5 असतात, त्याचं कारण आहे, काय कारण आहे माहितीये का, जे 4 आहेत ना, हे मडक्याचं ना आपल्या जीवनाचं जन्मल्यापासून मरेपर्यंत लय जवळचा संबंध आहे बरं का. चिंतन केलं पाहिजे, जन्मल्यापासून मरेपर्यंत. ऐका, ते 5 त्या ठिकाणी घेतले जातात खण. त्यातले जे 4 असतात ना, ते पतीच्या नावाचे असतात बरं. म्हणजे प्रकृती कोणती असू द्या, देह 4 प्रकारचे, स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण. ऐका, हे 4 प्रकारचे देह म्हणून करता. रूपक आहे हे, रूपकामध्ये आता विचार, हा अभंग रूपक प्रकरणामध्येच येतो. ऐका, रूपकामध्ये मराठी अर्थालंकारामध्ये जे उपप्रकार केलेले, त्या उपप्रकारामध्ये 26 प्रकार आहेत. त्या 26 प्रकारामध्ये 8व्या क्रमांकाचा असणारा अलंकार त्याला रूपक अलंकार असं म्हणतात. आणि त्या रूपकामध्ये उपमान आणि उपमेय, काय, उपमान आणि उपमेय. मग तसं इथे एक उपमान आहे आणि एक उपमेय आहे. आपला विषय चालू आहे, 4 प्रकारचे ते त्या ठिकाणी मडके असतात. ऐका, ते मडके महाराज पतीच्या 4 प्रकारच्या देहाचं रूपक आहे, स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण, आणि एक असतो तो त्यांचा असतो बरं का. आता त्या मडक्यामध्ये काय काय टाकल्या जातात, काय टाकल्या जातात, ऐका, बोर टाकले जातात, बरोबर आहे, बोर आठवड्या टाकतात हो. ऐका, बोर बी टाकतात, ठीक आहे. त्या ऊसाच्या चुलट्या पण टाकतात बघा. आता तुमच्याकडे टाकतात की नाही काय माहित नाही, पण टाकतात. ऐका, बरंच काही काही असतं. पुन्हा ते हरभऱ्याचे गाठे, गाठे मला असं म्हणायचे, गाठे. ऐका, आता याच्या पाठीमाग फार मोठे शास्त्र आहे. हे का टाकतात, ऐका, ते ऊसाच्या चिवट्या टाकतात त्याच्यामध्ये, त्या खानामध्ये. का टाकतात माहितीये का, का पती पत्नीच्या आयुष्यात म्हातार होईपर्यंत कडूपणा येऊ नये, अगदी गोडपणाच राहावा म्हणून करतात. चुईट्या आहेत बरं का त्याच्यात, त्या चुईट्या ऊसाच्या. ऐका, ते आता काकांची माफी मागून बोलतो, आता इथं सेवा अशीच होईल. विठाला विठाला. चला, असं पुन्हा महाराज त्या ठिकाणी ते घाटे असतात. कशासाठी घाटे असतात, आपली कंपनी घाट्यात येऊ नये म्हणून करता टाकले जातात, घाटे टाकले जातात. ऐका, चला, पुष्कळ विचार आहे. पुन्हा बोर बी असतात महाराज, आंबटपणा येऊ नये जीवनामध्ये म्हणून करता, दोघांमध्ये आंबटपणा येऊ नये, गोडी राहावी म्हणून करता बोर टाकले जातात. ते गाजर पण असतं बघा, ते वाळूक पण असतं त्याच्यामध्ये टाकतात, वाळूक वाळूक. ऐका, पेरू पण असतो. चला, आता याच्याबद्दल पुष्कळ बोलता येईल, मला बोलायचंय. आज काय आहे, संक्रांत आहे. कशाला म्हणतात संक्रांत, ऐका, संक्रांत शब्दाची व्याख्या आहे सम्यक क्रांती इति संक्रांती. विढाला फक्त क्रांती वेगळी आणि सम्यक क्रांती वेगळी बरं. ऐका, क्रांती आपल्या देशात पुष्कळ झाल्या, क्रांत्या पुष्कळ झाल्या. आपला देश स्वतंत्र झाला, क्रांतीच आहे की, क्रांतीच आहे. ऐका, पण सम्यक क्रांती म्हणता येत नाही. तुम्ही म्हणाल का याचं कारण आहे, विचार केला तर पहिलंच बरं होतं असं म्हणायची वेळ यायला लागली. आता लक्षात घ्या बरं, पहिलंच बरं होतं अशी म्हणायची वेळ यायला लागली आहे. क्रांती या शब्दाचा अर्थ होतो बदल.
काय क्रांती या शब्दाचा अर्थ काय होतो? बदल. आज बदलल्या जातं बघा सर्वच. अगदी दिवस याच्यामध्ये बदल होतो आज. क्रांतीच आहे महाराज ती. सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतोय आणि होतं काय? दिवस जो छोटा होता तो आता दिवस मोठा 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 त्या ठिकाणी होत जातोय. ऐका. आणि रात्र छोटी छोटी होत जाते. म्हणजे बदल होतोय. बदल. या बदलालाच म्हणतात क्रांती. पण बदल झाला, देश स्वतंत्र झाला, बदल झाला, पण ती सम्यक क्रांती नाही. मग ऐका, थोडं बोलतो वेगळं. बदल होणं ठीक आहे, बदल होणं ठीक आहे, पण बदल असा झाला पाहिजे महाराज. कसा झाला पाहिजे की बदल भौतिक न होता बदल हा आंतरिक बदल झाला पाहिजे, तर ती सम्यक क्रांती. विठ्ठल भौतिक सर्वच बदल झालाय हो, सर्वच बदल झालाय. मला सांगा 22 वर्षापूर्वी 30 वर्षापूर्वी आता जेवढं मजेत आपलं जीवन चाललेलं आहे, एवढी सुखसुविधा मुबलकता प्रत्येक गोष्टीची होती का 20-25 वर्षापूर्वी? नाही ना महाराज. जी जुनी मंडळी आहेत आता त्यांच्या लक्षात येईल मला काय बोलायचंय. ऐका. अगदी जुन्या काळामध्ये त्या ठिकाणी आज दुपारच्या पंक्तीमध्ये त्या ठिकाणी अगदी भोजनासाठी पुरणपोळी वगैरे त्या ठिकाणी, म्हणजे आता पुरणपोळी पहिलं 20 वर्षापूर्वी कधी मिळायची खरगे महाराज? कधीतरी एखादी वेळी सणावाराला. बरं ऐका, एखादी वेळी पोळीचं द्या सोडून पुरणपोळीचं, साधी चपाती मिळत नव्हती हो, गव्हाची चपाती मिळत नसायची. बरोबर आहे, 25-30 वर्षापूर्वी. मग ऐका, एखादा पाहुणा वगैरे आला तर त्या ठिकाणी चपाती आपलं नवलाने त्यांचा आदर सत्कार म्हणून केली जायची. घरातल्या लेकरांना वाटायचं दररोज पाहुणे यावे. कशासाठी? चपाती खायला मिळते ना. ऐका, म्हणजे पूर्वी अशी परिस्थिती होती, खायला अन्न नव्हतं, पण आज अन्नाची मुबलकता आहे की नाही? मुबलकता आहे. म्हणजे क्रांती आहे की नाही? क्रांती आहे, पण ती सम्यक क्रांती नाही. फक्त बदल अन्नाचा झालाय. आपल्यात काय बदल झालाय? 30 वर्षापासून आपण खातोय. 30 वर्षापासून आदरणीय गुरुबंधू अनिल महाराजांच्याच मुखातलं वाक्य. एवढ्या दिवसापासून खातोय, पण बास वाटतंय का आता? बास बाबा नको खायला असं वाटतं का? कधी वाटत नाही. शब्द लक्षात घ्या. आपल्याच काहीच बदल झालेला नाही महाराज. आपण काहीच बाकीचं सर्वच बदललंय. बाकीचा आपल्यापासून बाकीचा होणारा जो बदल असतो ना, ऐका, संग्रात कशाला काय आहे बघा, बाकीच्या गोष्टी मिळण्यामध्ये आणि भगवान परमात्मा मिळण्यामध्ये जमीन आसमानचं अंतर आहे. विठ्ठल चला, मला काय असतं बघा, साधं बोलतो, बाकीच्या गोष्टी ज्याला मिळालेल्या आहेत ना, शब्द लक्षात घ्या, बाकीच्या गोष्टी ज्याला मिळालेल्या आहेत ना, तो ज्याला प्राप्त झालंय तो, आणि जे मिळालंय ते, हे दोन प्राप्त जरी झालं तरी शेवटी हे दोन वेगळेच असतात. हे लक्षात ठेवलं पाहिजे बरं. कधी पण जे काही मिळालंय ते आणि ज्याला मिळालंय तो, हे दोघ जण वेगळेच असतात. प्राप्त अगदी एकत्र आले तरी वेगळेच असतात. मला सांगा, मला अपेक्षा आहे काय? 4 व्हीलरची. मला अपेक्षा आहे 4 व्हीलरची, आणि योगाने मला मिळाली कुमार महाराज. मला सांगा, मला अप्राप्त असणारी, अप्राप्त म्हणता येणार नाही त्याला, परंतु 4 व्हीलर ती गाडी मला मिळाली. गाडी मला मिळाल्याच्या नंतर मला मिळालेली जी गाडी आणि मी दोन्ही वेगळे वेगळे का एक आहे? तो मी वेगळा आणि गाडी वेगळी. पण आता हे भौतिकातल्या प्रत्येक गोष्टीला असं चिंतन तुम्ही त्या ठिकाणी जोडून घेऊ शकता. पण परमात्मा एकदा का जीवाला मिळाला ना महाराज, ज्याला मिळालाय तो आणि जो मिळालाय ते तत्व, हे दोन वेगळे राहत नाहीत, ती एकच होतात. हीच खरी संक्रांत. महाराज बोलताना बोलतात, देव पाहावया गेलो तेथे देव
देव पहावया गेलो तेथे देवची होणे ठेलो. अर्थात जीवाचा जीवपणा जाऊन जीव जीव न राहता जीव त्या ठिकाणी शिव बनणं हीच खरी सम्यक क्रांती. ऐका बरं, मग अशी क्रांती तुकोबराय बोलतात. ऐका, माझ्या जीवनामध्ये घडलेली आहे. मी काय आहे बघा, या अभंगात तीळ शब्द आलाय आणि पर्वकाळ शब्द आलाय, म्हणून माणसाने असं गृहीत धरलंय की हा अभंग मकर संक्रांतीचा अभंग आहे. विठ्ठला विठ्ठला ऐका, आता तो तीळ शब्द काय आहे, लौकिकातला जो तीळ आहे, आपण जो आता तिळगुळ त्या ठिकाणी घ्या आणि काय म्हणतो, एकदा नाहीये, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोलाय. आहे का बरं, हा गोड गोड बोला. चला, आता हा जो तीळ आपण त्या ठिकाणी लौकिकातला आहे त्या अर्थाचा तिथं आलेला तीळ शब्द नाहीये. मग तिथं आलेला जो तीळ शब्द आहे, तसं तर गुरुदेवराव बाबाच्या मुखात ऐकलेलं आहे, तसं तर हा तीळ या शब्दाचा अर्थ होतो. या अभंगाचं चिंतन करताना त्यांनी असं सांगितलं होतं की बाबा, देव तिळी आला, तिळी आला, तिळी येणं या शब्दाचा अर्थ काय, तिळी येणं या शब्दाचा अर्थ होतो. काय अर्थ होतो, त्यावेळेस बाबा बोलले की बाबा, अप्राप्य असणारा परमात्मा आपणाला प्राप्त होणं याला म्हणावं देव तिळी येणं. किंवा दुसरा एक अर्थ करतात, तीळ या पदार्थाचं चिंतन करताना जीव हा तिळाच्या ठिकाणी आहे. पुढे आलेला जो जीव शब्द आहे ना, हा जीव धाला, गोडे गोड जीव गोडे धाला. आता जीव गोड आहे असं बाबा म्हटलेत बरं, जीव कसा आहे, गोड आहे, तसं जीव गोडच आहे. फक्त गंमत अशी आहे, उपाधीमुळे आणि आपल्या नेत्र नावाच्या इंद्रिय पाटव्याच्या दोषामुळे आपणाला जीवामध्ये असणारे त्या ठिकाणी किंवा दुःख रूपता दोषारोप आपण जीवावरती करतो. वास्तविक खरं बघितलं तर जीव हा अगदी परमात्म्याचा अंश असल्या कारणानं हा जीव कसा आहे, गोडच आहे. म्हणून करता गोड असणारा जीव आणि भगवान परमात्मा यांची इथं रूपक करत असताना जीव आहे तो तिळाच्या ठिकाणी म्हणेन. आजच्या दिवशी दोन पदार्थ एकत्र करतात बघा, कुठले कुठले, तीळ आणि गुळ. बरोबर आहे. तिळाचं त्या ठिकाणी रूप कसं आहे, स्वरूप कसं आहे, तीळ हे अगदी त्या ठिकाणी स्निग्ध रूप आहे. तीळ कसं आहे, स्निग्ध रूप आहे. आणि देवाचं चिंतन करत असताना देवाला गुळाच्या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि जीवाला तिळाच्या ठिकाणी ठेवलेलं आहे. जीव तिळाच्या ठिकाणी, देव कसा आहे, गुळ कसा असतो माहितीये का, गुळ कसा असतो, गोड असतो. हा ठीक आहे, गोड असतो. बरं मला सांगा, हा एवढी अशी गुळाची ढेप आहे, हा त्याशी इथं ठेवली, माझ्या बाजूला असणारा गुळ कसा असेल, गोड, आणि तुमच्या बाजूला असणारा गोडच असणार आहे. खालची बाजू गुळाची गोड, वरची बाजू गोड. तसं भगवान परमात्मा कोणत्याही बाजूने बघा तो गोडच आहे. गोडपणे जैसा गोड, गोडपणे जैसा गोड, आता
गोडपणे जैसा गोळ तैसा देव झाला सकळ. देव अगदी तसाच आहे, कसा? गुळासारखा. मग जर देव गुळ आहे तर इथं आलेला जीव शब्द याला घ्या तिळाच्या ठिकाणी. ऐका, या दोन्हीच मिलन होणं याला म्हणा संक्रांत. विठ्ठल विठ्ठल. मग ऐका, मी मगाशी बोलून आलो काय की परमात्म्याचं आणि जीवाचं त्या ठिकाणी मिलन व्हावं असं वाटत असेल तर मग यासाठी महाराज या जीवाला त्या परमात्म्याच्या संबंधाने कुठला ना कुठला भाव धारण करावा लागेल. मग मगाशी जे आपण 2-4 प्रकारच्या भावाचा विचार बघितला त्यापैकी कुठला तरी या. तसं साधू संतांनी हे सर्वच भाव धारण केलेले आहेत बरं का. अगदी शांत भाव म्हणजे काहीच नाही, निवांत राहायचंय महाराज. अगदी काही नाही, शांत आपल्या आपल्या त्या ठिकाणी स्वरूप स्थितीमध्ये राहायचंय. बाकी जगाशी काही घेणं देणं नाही. या भावावर राहणं त्याला शांत भाव म्हणतात. दुसरं आहे त्याला दास्य भाव म्हणतात. भगवान परमात्मा आपला त्या ठिकाणी मालक आहे आणि आपण त्याचे दास आहोत, सेवक आहोत. हा भाव बर का. तिसरा भाव आहे महाराज, त्याला त्या ठिकाणी वात्सल्य भाव म्हणतात. वात्सल्य भावामध्ये अगदी भगवान परमात्मा माझा माता पिता आहे आणि मी त्यांचं छोटस बाळ आहे, ही धारणा अंतःकरणात त्या ठिकाणी बाळगणं याला म्हणतात वात्सल्य भाव. विठ्ठल माय बाप चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठले विनचाड नाही गोता, तुका म्हणे आता नाही दिवसारे. विठ्ठल माय बाप चुलता. ऐका, म्हणजे वात्सल्य भाव. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा. ऐका, वात्सल्य भाव. महाराज सख्य भाव एक आहे. सख्य भावामध्ये भगवान परमात्मा माझा मित्र आहे आणि मी त्याचा मित्र आहे. ऐका बरं का, कुठला तरी त्याच्याशी जवळीक साधायची आहे, त्याचं आपलं मिलन झालं पाहिजे. मग कुठला तरी भाव अंतःकरणामध्ये धारण केला पाहिजे, त्याशिवाय देवाचं आपलं मिलन होऊ शकत नाही. देव तिळामध्ये येऊ शकत नाही. या 5 पैकी कुठला तरी एखादा भाव धारण करा. आणि 5वा भाव त्याला म्हणतात त्या ठिकाणी कांतभाव. त्याचं प्रमाण मी त्या ठिकाणी देऊन आलो. ऐका, वात्सल्य भावाचं त्या ठिकाणी चिंतन करत असताना किंवा दास्य भावाचं चिंतन करत असताना महाराजांनी बहुतेक गेल्या वर्षी का 2 वर्षी तुम्ही काल्याच्या कीर्तनामध्ये एक प्रसंग सांगितलेला होता. अत्यंत गोड आहे, स्पर्श करतो फक्त. ऐका, सुखिया माळीन नावाची त्या ठिकाणी एक गोपी होती बघा. गोपी सुखिया माळीन. 2 वर्ष झाले. सुखिया माळीन नावाची त्या ठिकाणी एक गोपी आहे गोकुळातली. त्या गवळणीला कळालं, कानावर बातमी गेली काय की भगवान परमात्मा गोकुळामध्ये आलेला आहे. तिला बातमी कळाल्याच्या नंतर तिला अजून दर्शन झालेलं नाही बरं देवाचं. देवाचं दर्शन का होत नाही याची बरीच कारणं असतात बरं. अधिकारी असून सुद्धा बरेच वेळेला आता त्याच्यामध्ये काही अपराध असे करतात. बरोबर महाराजांच्या मुखात ऐकलेले 2-4 प्रकारचे अपराध सांगितलेले आहेत बरं. त्याच्यामध्ये अगदी त्या ठिकाणी दैवज स अपराध वियोग बर का. वियोग मानज स अपराध वियोग आहे. दैवज स अपराध वियोग आहे. हे वियोग आहेत, वियोगाचे प्रकार आहेत. देवाचा काही अपराध घडला की देव भेटत नाही. त्याच्यामध्येच चरित्रात बघा, कृष्ण चरित्रामध्येच देवाचा अपराध घडला. काय अपराध घडला? अगदी गवळणीच्या मनात आलं कृष्ण फक्त माझ्याच एकटी बरोबर आहे. देवानं त्याग केला की नाही? प्रत्येकीचा त्याग केला. रासाचं चरित्र बघून घ्या. ऐका, मानज स अपराध वियोग.
मानसिक काही अपराध घडला, गुन्हा घडला की भगवान परमात्मा त्याग करतो. रामायणातला प्रसंग बघा, सीता मातेचा आणि रामाचा वियोग का झाला बोला बरं, का झाला? अरे देव असताना सोन्याच्या कातड्याची त्या ठिकाणी अपेक्षा निर्माण होणं म्हणजे अपराधच आहे की महाराज, अपराध आहे. हा अपराध घडला, परिणाम रामप्रभूचा आणि सीतामातेचा वियोग घडला. चला मी बोलतोय, देव भेटत नाही, दर्शन देत नाही, याचा अर्थ आपल्याकडनं आपल्यामध्ये काहीतरी उणीव आहे का, त्रुटी आहे. क्षितीच्या लक्षात आलं आणि तिनं गर्गाचार्यांना विचारलं, गुरुदेव असं ऐकलंय काय की गोकुळामध्ये अखिल कोटी ब्रह्मांडाचा नायक भगवान परमात्मा प्रगट झालेला आहे. गर्गाचार्यांनी सांगितलं, बरोबर ऐकलंय. मग मला अजून का दर्शन झालं नाही? सर्वांना देवानं दर्शन दिलं, मग माझा काय गुन्हा आहे, काय अपराध आहे? त्यावेळेस महाराज गर्गाचार्य म्हणतात, बाई तुझं काही त्या ठिकाणी अजून थोडस पाप शिल्लक आहे. काय आता वास्तविक ती पापी असेल असं आपण म्हणणं म्हणजे आपण फार मोठा दोष त्या ठिकाणी उडवून घेतोय बरं का स्वतःकडे. जिला देवाचं दर्शन, काका बसा, जिला देवाचं दर्शन होऊ शकतं महाराज तिला दोषी म्हणणं म्हणजे मग आपण आता कुठल्या जागेवरचे आहोत ही आपण चिंतन. पण ते गर्गाचार्य म्हटले की बाबा काहीतरी तुमचं शिल्लक राहिलेलं असेल. जसं पंचदशीचे लेखक त्यांच्याबद्दल बोलत असताना बोलतात बघा, विद्यारण्य स्वामी. विद्यारण्य स्वामी अगोदर महाराज त्यांना पैसे पाहिजे होते. काय पाहिजे होते? पैसे पाहिजे होते, धन पाहिजे होतं. म्हणून करता विद्यारण्य स्वामींनी कठोर तपश्चर्या केली. कोणाची? आईसाहेबाची. आईसाहेबाची कठोर तपश्चर्या केली. पण पुष्कळ वर्ष लोटले, 12 वर्ष झाले, साधना सुरू आहे, आईसाहेबाचं दर्शन झालं नाही. शेवटी थकले आणि थकल्याच्या नंतर विचार केला, एवढे दिवस 12 वर्ष झालं आपण पैसे मिळावे, धन मिळावं म्हणून करता आईसाहेबाची आराधना करतोय, यापेक्षा आता नकोच म्हणे, ह्या धनासाठी त्या ठिकाणी देवाची आराधना करायला नको असा विचार केला. मग आता निस्पृह भावनेनं आपण परमात्म्याची सेवा करावी म्हणून करता महाराज संन्यासाश्रमाचा स्वीकार केला. अंगावर भगवी वस्त्र परिधान केली विद्यारण्य स्वामींनी. आता भगवी वस्त्र अंगावर आली की ज्याच्या अंगावर भगवी वस्त्र आहेत त्याचा अंधनाचा स्पर्श सुद्धा झाला नाही पाहिजे असं शास्त्र सांगतं. ते त्यात आहे बरं का. आता ऐका, यांनी जशी भगवी वस्त्र परिधान केली तसं लगेच साईसाहेब यांच्या समोर प्रगट झाल्या. वरमृहे मागा. विद्यारण्य स्वामींनी बघितलं आणि विद्यारण्य स्वामी म्हणतात, आई काल मला तुमची गरज होती, तुम्ही कालपर्यंत जरी आला असतात तरी चाललं असतं, पण आता मी भगवी वस्त्र घातलेली आहेत, मग आता तुम्ही आलात, आता तुमच्या येण्याचा काहीच उपयोग नाही. का बरं तुम्ही एवढा वेळ लावला? प्रश्न विचारला त्यांनी. त्यावेळेस आईसाहेब विद्यारण्य स्वामीला म्हणतात, महाराज मागच आले असते पण थोडं तुम्ही पाठीमागं बघता का? विद्यारण्य स्वामी म्हटले, काय आहे पाठीमागं? विद्यारण्य स्वामींनी जसं वळून पाठीमागे बघितलं तसं दिसलं काय, जवळजवळ 11 मोठे मोठे डोंगर होते, पेटले होते महाराज, आणि 12वा आता पेटायला लागलेला होता. हे बघितलं विद्यारण्य स्वामींनी. आईला विचारलं, आई काय म्हणे हे? त्यावेळेस आईसाहेब म्हणतात, महाराज तुम्हाला माझं लवकर दर्शन झालं नाही त्याला कारण असणार तेच आहे म्हणे. काय? हे तुमचं पाठीमागचं त्या ठिकाणी काही पाप आहे जे अजून शिल्लक होतं, आता 12व्याला अग्नी लागलाय, मी प्रगट झाले म्हणे समोर. का विस्तार केला या कथेचा? माझा मुद्दा आहे, जोपर्यंत काहीतरी पाठीमाग शिल्लक आहे तोपर्यंत परमात्मा दर्शन देत नाही. विठ्ठल तसं त्या सुखिया माळणीला सांगितलं गर्गाचार्याने, काहीतरी उणीव आहे. मग ती म्हटली काय करावं लागेल यासाठी? महाराजांनी साधना सांगितली बघा तिला. काय? बाई तू एक काम कर. काय कर? चातुर्मास 4 महिने दररोज फळानं भरलेली पाटी, आता तिचा व्यवसाय होता फळ विकायचा, मग फळाने भरलेली पाटी डोक्यावर घ्यायची. आवाज थोडा कमी करा, ही शिट्टी मारताय. फळाने भरलेली पाटी त्या ठिकाणी डोक्यावर घ्यायची
आणि दररोज तू फळं विकते, पण आता फळं विकायची नाहीत 4 महिने. ती पाटी घेऊन नंदबाबाच्या वाड्याच्या दारात यायचं, नमस्कार करायचा त्या वाड्याला. का? कारण तो वाडा सामान्य नाही ना, जिथं देव राहतो ते काय घर असतं का? ते मंदिर असतं महाराज, मंदिरातच देव राहतो ना. मग तिथे परमात्मा राहतोय म्हणजे ते मंदिर आहे. नमस्कार करायचा आणि दररोज नंदबाबाच्या वाड्याला दररोज ती पाटी डोक्यावर घेऊन अगदी महाराज 108 प्रदक्षिणा दररोज करायच्या त्या नंदबाबाच्या वाड्याला, आणि गुपचूप नाही करायच्या. गोविंदा गोपाला मुरली मनोहर नंदलाला, हा मुरली मनोहर नंदलाला, मुरली मनोहर नंदलाला, गोविंदा गोपाला मुरली मनोहर नंदलाला. ऐका, भगवंताचं चिंतन करत प्रदक्षिणा करायच्या, आणि प्रदक्षिणा झाल्या की फळानं भरलेली पाटी डोक्यावरनं उचलायची आणि घरी जाताना ती पाटी आयाशी रिकामी करायची, पालती करायची आणि मोकळी पाटी घेऊन घरी जायचं सांगितलं बरं का. ऐका, सेवा महाराज तिनं कबूल केलं, काही अडचण नाही म्हणे. फळं जी विकते, जिचा नित्याचा धंदा आहे, त्या धंद्यावरच गदा आली ना महाराज. आता उदरनिर्वाह कसा करायचा, पण कसलाच विचार न करता ती पाटी फळानं भरलेली डोक्यावर घेतली आणि नंदबाबाच्या वाड्याला त्या ठिकाणी प्रदक्षिणा सुरू झाल्या. दररोज महाराज प्रदक्षिणा कराव्यात, ती फळानं भरलेली पाटी पालथी करावी आणि निघून जावी. कशासाठी फळं ती पालथी करत होती हो? ती पाटी देवाच्या दर्शनासाठी. बघता बघता 3.5 महिने पूर्ण झाले आणि तिच्या मनात तिचं आपलं डोक्यावर पाटी होती आणि तिचं आपलं चाललेलं होतं महाराज. अगदी त्या ठिकाणी चिंतन करत 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 गोविंद मेरो है गोपाल मेरो है, गोविंद मेरो है गोपाल मेरो है, परमात्म्याचं चिंतन करत करत तिचं चाललेलं. आणि तिच्या मनात सहज विचार येऊन गेले, किती पापी म्हणे मी, माझ्याकडून एवढी सेवा करून सुद्धा अजून मला देवदर्शन देत नाही. आणि नेमकी तिच्या मनामध्ये हे भाव निर्माण झाले, मी अपराधी आहे, फार मोठी गुन्हेगार आहे. देवाला काहीच लागत नाही महाराज, देवाला काहीच लागत नाही. देव आपणाला आहे त्या परिस्थितीमध्ये आत्ता तुम्ही कसे आहात हे न बघता आपला स्वीकार करायला परमात्मा तयार आहे. फक्त गंमत अशी आहे, अंतःकरणामध्ये जी मी कुणीतरी आहे हा भाव आहे ना, हा भाव आपणाला टाकता आला पाहिजे. अगदी तुकोबरायाच्या भाषेत, मी अवगुणी अन्यायी किती म्हणून सांगू काय, ही भावना अंतःकरणात धारण ज्याला करता आली का, भगवान परमात्मा त्याला महाराज त्या ठिकाणी आपलंस करून घ्यायला किंचित ही वेळ लावत नाही. ऐका, ते उदाहरण मला वेळ दाखवा बरं, किती झाली ते? लयच वेळ झाला गड्या. असू दे, चला आला विषय म्हणून सांगून जातो. बघा, भगवान परमात्मा, ते स्वामी विवेकानंदांचं चरित्र सर्वांना माहिती आहे. ज्या वेळेस स्वामीजी शिकागोला गेलेले होते, शिकागो धर्म परिषदेमध्ये, सर्वांना माहिती आहे, तिथं पहिलं वाक्य त्यांनी उच्चारलं. कुठलं वाक्य होतं ते? माय सिस्टर अँड माय ब्रदर, बरोबर आहे. पण तिथून पुढे एक वाक्य त्यांनी उच्चारलं होतं बघा, ते हृदयावर कोरण्यासारखं आहे. त्याच्याकडे दुर्लक्ष आहे आपलं. ते पहिलंच तेवढं आपल्याला माहित आहे, काय? माय सिस्टर अँड माय ब्रदर. ती नेमकी तिथं कशासाठी गेले होते? कुठला कार्यक्रम होता तो? धर्मसभा होती, बरोबर आहे. मग प्रत्येक धर्माचे धर्मगुरू होते तिथं. फक्त काही स्वामीजी आपले हिंदू धर्माचे धर्मगुरू नव्हते, प्रत्येक धर्माचे धर्मगुरू होते. प्रत्येक धर्माच्या धर्मगुरूंनी जमलेल्या माणसांना त्यांच्या व्याख्यानामध्ये उपदेश केला होता. काय? तुम्ही आमच्या धर्मात आलं पाहिजे, तुम्ही देवाकडे आलं. आता त्यांचा देव काय असेल ते, तुम्ही देवाकडे आलं पाहिजे. मग का आलं पाहिजे? प्रत्येक धर्मगुरूंनी सांगितलेलं होतं, काय? तुम्ही पापी आहात, तुम्ही गुन्हेगार आहात, तुम्ही असे आहात, तुमच्याकडनं तसं झालंय, म्हणून तुम्ही देवाकडे आलं पाहिजे, असं सर्वजण बोलले होते. ऐका बरं, पण स्वामीजीवर जेव्हा बोलण्याची वेळ आली, पहिल्या वाक्याला टाळ्या वाजल्या बरं त्यांच्या, माय सिस्टर अँड माय ब्रदर. पण याला जेवढ्या टाळ्या वाजल्या का, याच्यापेक्षा दुप्पट टाळ्या यांच्या दुसऱ्या वाक्याला वाजल्या होत्या. नेमकं तेच वाक्य समाजात अजून
माहित नाही लोकांना. ते काय म्हटले होते माहितीये का? सर्वजण म्हटले होते, सर्व धर्मगुरू, तुम्ही आमच्या देवाकडे का आलं पाहिजे? तुम्ही पापी आहेत, तुम्ही अवगुणी आहेत, तुम्ही असे आहेत, तुम्ही आज तसे आहेत, म्हणून तुम्ही देवाकडे आलं पाहिजे. पण स्वामीजी बोलले होते, तुम्ही आमच्या देवाकडे आलं पाहिजे का? कारण तुम्ही देवाचे आहात, देवाचे मुलं आहेत, म्हणून तुम्ही देवाकडे आलं पाहिजे. ऐका, या वाक्यावर एवढ्या मोठ्या टाळ्या वाजल्या होत्या. मला बोलायचं एवढंच आहे. मग जर आपण परमात्म्याची मुलं असू ना, तर फक्त अंतःकरणामध्ये मी चुकलोय एवढी धारणा ठेवली की मायबाप एवढेही कठोर नसतात महाराज. चुकू द्या, मुलं चुकत असतात, पण चुकले मायबापाला फक्त एकदा म्हटलं ना, आई बाबा मी चुकलो, किती मोठी चूक असू द्या, मायबाप मुलाला माफ करण्याची ताकद ठेवतात महाराज. विठ्ठल विठ्ठल. ऐका, किंवा अजून एक प्रसंग आठवला म्हणून सांगून जातो. कथेमध्ये आम्ही विचार करत असतो महाराज. काय एक मुलगा होता बघा, गुरुजी, एक मुलगा होता. तो मुलगा संगतीने थोडासा बिघडला आणि त्याच्या जीवनात त्यानं करू नये असे एक काम केलं, अगदी वाईट काम केलं. त्याच्यामुळे पोलीस लोक आले, पोलिसांनी त्याला पकडलं, कोर्टात हजर केलं आणि कोर्टानं त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. ऐका, ज्याचा मुलगा होता का त्या मायबापालाही लोक नावं ठेवायला लागले महाराज. कोणाचं पोरग यानं असलं काम केलं तसलं होतं. ऐका रे, ऐका, इथं मुलं आहेत मुली आहेत म्हणून करता बोलतो. आपल्या जीवनात आपलं काही झालं तरी चालेल, पण आपल्या कामामुळे, आपल्या वागण्यामुळे आपल्या मायबापाची मान खाली जाणार नाही याची जबाबदारी प्रत्येक मुलाची प्रत्येक मुलीची असली पाहिजे महाराज. ऐका, आपल्यामुळे जर आपल्या मायबापाची मान खाली जात असेल तर महाराज आपण त्यांच्या पोटी जन्माला येऊन फार मोठा गुन्हा केलाय, लक्षात ठेवा. त्या मुलाला आता काय असतं, चूक असते मुलांची मुलींची आणि लोक मायबापाला त्या ठिकाणी दोष देतात. ऐका, तसं त्या पोराच्या, मला जास्त बोलायचं नाही याच्यामध्ये, समजून घ्या तुम्ही आता काय बोलायचंय ते. त्या पोराचा गुन्हा झाला, त्याला शिक्षाही झाली, पण त्या मायबापांनी विचार केला, असल्या पोराला आपण त्या ठिकाणी जन्म दिला, आपण तसं राहिलो असतो, वांझ राहिलो असतो तरी चाललं असतं. ऐका, मग अगदी त्या ठिकाणी पण त्याच्या लक्षात आलं आपण चुकलोय, आपल्याकडनं चूक झाली, आपण असं वागायला नाही पाहिजे होतं. अगदी 14-15 वर्षाची त्या ठिकाणी जेलमध्ये तो सजा त्या ठिकाणी उपभोगतोय. आणि शेवटी जेलरने एके दिवशी त्याला सांगितलं, बाबा तू एवढे दिवस फार चांगलं राहिलास, सर्वाबरोबर अगदी कोणाशी कसलंच वैर नाही, म्हणून करता तुझी शिक्षा कमी करण्यात आलेली आहे, तू चांगलं वागलाय म्हणून. याला आनंद झाला, पण विचार केला एवढ्या 15 वर्षात माझ्या मायबापाने मला साधे एक पत्र त्या ठिकाणी लिहून सुद्धा माझी चौकशी केली नाही. मी का सांगतोय ऐका, अहो मुलगा कसाही असू द्या, हो किती मोठा गुन्हेगार, पण मायबापाचं अंतःकरण काय असतं मला हे सांगायचंय. मग महाराज त्या मुलाने विचार केला, काय उपयोग आहे आपला, बरं आता सुटून तरी जावं कुठं, घर आहे, मग घरच्या लोकांना जर आपली काळजीच नसेल तर जावं कुठं, विचार केला. 15 दिवसावरती तो आता सुटणार आहे जेलमधनं. त्यानं एक पत्र लिहिलं अंतर्देशी, त्या ठिकाणी कार्ड मागवून घेतलं आणि लिहिलं. त्यामध्ये मजकूर लिहिला, आई बाबा मी चुकलो, माझ्याकडनं त्या ठिकाणी गुन्हा घडलाय, मला मान्य आहे, पण आता इथून पुढे जीवनामध्ये मी कधीच त्या ठिकाणी कसलीच चूक करणार नाही, मी फार चांगलं राहिलो या कालखंडात, म्हणून माझी शिक्षा कमी झालेली आहे. हे बघा, अमक्या अमक्या तारखेला मला त्या ठिकाणी सोडणार आहेत, त्या दिवशी मी इथून अमक्या अमक्या रेल्वेमध्ये बसेल, ती रेल्वे आपल्या गावावरून जाणारी आहे. तो मुलगा पत्रात लिहितोय, आपल्या गावावरनं जाणारी ती रेल्वे आहे आणि त्या रेल्वे रुळाच्या साईडला आपलं शेत आहे, त्या शेतामध्ये झाड आहेत आपले त्या ठिकाणी लिंबाची, आंब्याची. मग जर तुम्ही मला माफ केलेलं असेल, मला माहिती आहे तुम्ही एवढे दिवस मला कसलंच माझी विचारपूस केली नाही, तुम्ही माझ्यावर नाराज आहात, पण जर तुम्ही मला माफ करत असाल तर जी काही ती झाड आहेत ना, त्या झाडाला एक कापड फक्त तुम्ही काय करा महाराज, त्या ठिकाणी एक कापड बांधा, जेणेकरून ते कापड बघून मी समजेल की माझ्या आईबापानं मला
माफ केलं, मी पुढे स्टेशनवरती उतरेल आणि घरी येईल. जर मला त्या झाडाला आपल्या शेतातल्या कापड नाही दिसलं तर मी आहे तसा पुढे निघून जाईल. पुन्हा अगदी तुम्हाला माझं तोंड कधीच दाखवणार नाही. त्यानं पत्र लिहिलं आणि पाठवलं मायबापाला. ऐका, पत्र मायबापाला मिळालं, त्यांनी वाचलं. याला सोडण्याचा दिवस त्या ठिकाणी जवळ आला. याच्या मनामध्ये विचार आहेत, काय झालं असेल, मायबापानं मला क्षमा केली असेल का, मला त्यांचं मुख बघता येईल का, विचारच करायला लागलेला आहे. याला सोडलं, रेल्वेमध्ये बसला आणि महाराज याला जागा खिडकीच्या कडेची नाही भेटली बरं काका, त्याच्या शेजारी भेटली. कडेला एक माणूस, त्याच्या शेजारी हा बसला. पण जसं जसं याचं गाव जवळ यायला लागलं तसं अंतःकरणामध्ये महाराज हृदयाचे ठोके वाढायला लागले. काय झालं असेल, माझ्या मायबापाने झाडाला कापड बांधलं असेल का नाही विचार करायला लागला. आता ही जर कापड बांधलेलं असेल तरच आई बापा आपणाला बघायला मिळणार आहेत, अन्यथा नाही असा विचार याच्या मनात सुरू आहे. जसं गाव जवळ यायला लागलं तसा हा उठायचा, खिडकीतनं पुढे बघायचा, उठायचा, खिडकीतनं पुढे बघायचा. ते खिडकीच्या कडेला बसलेला माणूस त्यानं विचारलं, काय रे सारखं का उठतोय, असं काय बघतोय. त्यानं आपली पूर्ण घडलेली कहाणी सांगितली. असं असं झालं होतं आणि मी आजच जेलमधनं सुटलोय. मी पत्रात असं लिहिलंय, जर त्या वळणामध्ये आमचं शेत आहे, जर तिथे असणाऱ्या झाडाला कापड असेल तर माझ्या आई वडिलांनी माफ केलं, असं मी त्यांना त्या ठिकाणी सांगितलेलं आहे, असं मी ठरवलेलं आहे. महाराज ते खिडकीच्या कडीला बसलेला म्हटला, काळजी करू नको, बस म्हणे तू, मी सांगतो तुला आल्यावर. आणि जसं ते वळण आलं का, ऐका, त्या पोराचा त्या विषय सोडून ज्याचे मायबाप होते पण जे खिडकीच्या कडेला बसले होतं का तेच रडायला लागलं. महाराज ढासा ढासा रडायला लागलं. यानं विचारलं, अहो काय झालं, तुम्ही काय रडताय. त्यावेळेस त्यानं सांगितलं, दादा अरे पुढं बघ ना म्हणे. त्या वळणामध्ये यानं बघितलं, यानं पत्रावर लिहिलेलं होतं, जर त्या झाडाला एक कापड बांधलेलं असेल तर मी असं समजेल तुम्ही मला माफ केलं. पण त्या मायबापानं काय केलं तर माहितीये का, त्या झाडाला एक कापड नव्हतं किंवा बांधलं, मग त्या झाडाच्या प्रत्येक फांदीला कापड बांधलं होतं. का, जर एखादं कापड बांधावं आणि वाऱ्यानं जर ते निघून गेलं तर आमच्या मुलाचं आम्ही तोंड बघू शकणार नाही, म्हणून पूर्ण झाडालाच कापड त्यांनी गुंडाळलेले होते. ऐका, उदाहरण संपलं. सिद्धांत लक्षात घ्या, एवढा मोठा गुन्हेगार ज्याला 15 वर्ष आई वडिलांनी ज्याचा विचार सुद्धा केला नाही, पण त्यानं फक्त एकदाच म्हटलं माझं चुकलं, इथून पुढे मी चुकणार नाही, असं म्हटल्याबरोबर एवढा अपराधी असणारा मुलगा महाराज त्यानेही घरी यावं, त्यालाही स्वीकारण्याची तयारी मायबाप ठेवतात. आता ऐका, काय आहे, आपल्या राज्यामध्ये किंवा आपल्या देशामध्ये प्रत्येक मंदिर आहेत, मंदिरात कोण असतो, देव असतो. मग ऐका, देव म्हणजे जर तुमचा माझा माता पिता असेल, मायबाप असेल, तर आपण कितीही मोठे गुन्हेगार असू द्या, हो देवाकडे तो जसा मुलगा त्या ठिकाणी किती मोठे गुन्हेगार असू द्या, आपण देवाने त्यांच्याकडे येऊन मी चुकलो एवढं म्हणावं, ही देवाची अपेक्षा आहे. तुम्ही म्हणाल कशावरनं, उगीच नाही महाराज, प्रत्येक मंदिराच्या कळसावर असणारी जी पताका आहे ना, ती पताका, ते जे कापड आहे ना, ते हेच सुचवणारं कापड आहे की तुम्ही कसेही असा, फक्त मी चुकलो इथून पुढे असं करणार नाही, हा भाव अंतःकरणात धारण करून तुम्ही माझ्याकडे या, मी तुमचा स्वीकार करायला तयार आहे. तसं या सुखिया माळिनीच्या अंतःकरणात मी किती मोठी पापी, हा भाव निर्माण झाला. आणि हा भाव निर्माण झाल्याच्या नंतर त्या दिवशी परमात्म्याने महाराज तिला दर्शन दिलं. पुष्कळ मोठा विचार आहे तिथला. परमात्म्याचं तिला दर्शन झालं म्हणजे तिच्या जीवनामध्ये जीव आणि शिवाचं त्या ठिकाणी मिलन घडलं. याचा अर्थ असा आहे की तिच्या जीवनामध्ये ही खरी संक्रांत तिला साधता आली. ऐका बरं, तुकोबाराय बोलताना बोलतात, माझ्याही जीवनामध्ये देव तिळी आला म्हणजे देव प्रेमात आला. आता देव आपल्या प्रेमात येण्यासाठी आपल्याकडे असणारं जे प्रेम आहे, वास्तविक प्रेम हा जो शब्द आहे, हा शब्द देवाकडनंच आपल्याकडे येतो. बरं, प्रेम हे देवाचे देणे. ऐका, प्रेम देवाकडनंच आपल्याकडे येतं. पण आपल्या प्रेमामध्ये महाराज एवढी त्या ठिकाणी तळमळ असावी, काय की भगवान परमात्मा, जसं आम्ही भागवतामध्ये सांगताना सांगतो, भगवान परमात्म्याला यशोदा मातेनं पकडलं बघा. ते माकडाला हे चारलं होतं परमात्म्याने लोणी. कारण कृष्ण अवतार कसा अवतार आहे माहितीये का, कृष्ण अवताराला परिपूर्णोत्तम अवतार उगाच म्हणत नाहीत.
कारण देवाचे जेवढे अवतार झालेत का, ते किती असू द्या, प्रकार 6 आहेत: अंश, अंशांश, आवेश, काला आणि पूर्ण आणि परिपूर्ण. मग कृष्ण अवतार परिपूर्ण का? याचं कारण देवाचे जेवढे अवतार झालेले आहेत त्या प्रत्येक अवतारात देवावर कुणाचं ना कुणाचं तरी ऋण आहे. काय? कुणाचं ना कुणाचं तरी ऋण आहे. तुम्ही राम अवताराचं चिंतन करा, लय जणाचं ऋण आहे महाराज रामावर, लय जणाचं ऋण आहे. मग ते ऋण मागच्या अवतारातलं फेडण्यासाठी देवाने घेतलेला दुसरा अवतार म्हणजे तो कृष्ण अवतार आहे. मग ते वानराचं असणारं ऋण फेडण्यासाठी भगवंतानी कृष्ण अवतार घेतला आणि माकडाला लून विचारलं बघा. ते बघितलं यशोदेनं. आणि यशोदा माता हातात काठी घेऊन निघाली कृष्णाच्या माग. आणि जशी काठी बघितली कृष्ण पळायला लागले. आता ती काठीला बघून पळत नव्हते, कारण जो काठी घेऊन देवाला पकडायला निघतो ना, देव त्याला कधीच सापडत नसतो. कारण काठी हे अभिमानाचं प्रतीक आहे. काठी वाकते का कधी काठी? काठी मोडते पण वाकत नाही. म्हणून काठी घेऊन निघाले, म्हणून परमात्मा लवकर सापडले नाही. पण जसे सापडले, यशोदेनं बांधण्यासाठी महाराज प्रयत्न केले. आता पुष्कळ घरात गेली, दूर आणला, त्या उकळालाही त्या ठिकाणी घेतलं. आता त्याला का घेतलं त्याची कारण सांगितलेली आहेत. कारण त्यानं सुद्धा सहकार्य केलं म्हणे, कशाला? चोरी करायला. ते वरचं शिक्यावरचं त्या ठिकाणी मडकं खाली घ्यायला. कारण हा बाबा त्या उकळावर उभं राहिला होता ना. चोरी करणाराच फक्त गुन्हेगार नाही, त्या चोरी करणाऱ्याला मदत करणारा सुद्धा गुन्हेगारच असतो, हे सुचवायचंय बरं यशोदा मातेला. म्हणून त्या उकळाला त्या ठिकाणी उकळालाही बांधलंय बरं. पण ते बांधत असताना ऐका मी का बोलतोय, कारण या आपल्या प्रेमामध्ये परमात्मा येतो गोष्ट खरी आहे, पण त्याची इच्छा असली पाहिजे की त्यानं आपल्या प्रेमामध्ये यावं. ऐका बरं, आपल्या इच्छेनं नाही चालत. मग यशोदा मातेनं ती दोरी आणली, बांधायचा प्रयत्न केला, पण 2 बोट कमी पडले. पुन्हा आत गेल्या, दुसरा दोर आणला आणि पहिला आणि दुसरा त्याचा जोड केला, पुन्हा बांधायला सुरुवात केली. पण तरीही तदपि न्यूनम द्विअंगुलम, पुन्हा 2 बोटच कमी पडली महाराज. शेवटी यशोदा म्हणते, कृष्णा अरे बांधल्या कसा जात नाही? कृष्ण परमात्मा म्हणतो, आई तुझ्या इच्छेनं मी बांधल्या जाऊ शकत नाही, माझी इच्छा असली पाहिजे की मी तुझ्या हातून बांधल्या जावं. ऐका बरं, देवाची इच्छा असली पाहिजे. तसं तुकोबराय बोलताना बोलतात, माझ्या जीवनात क्रांती झाली आहे, मला पर्वकाळ साधता आला. ऐका बरं, या अभंगाचं बारकाव्याचं चिंतन करा. या अभंगातल्या ध्रुवपदातलं पूर्वार्ध तुम्हाला प्रत्येक 3 चरणाच्या प्रत्येक कडव्याशी लावून घ्यायचंय. त्यावेळेस लक्षात येईल नेमका तुकोबरायांनी कोणता पर्वकाळ साधलाय. विठ्ठल विठ्ठल देवतिळी आला, देवतिळी आला, साधला हा पर्वकाळ, देव प्रेमात आला. ऐका बरं, कशामुळे आला? कारण मी मांसा आहे, देवावरती प्रेम केलं, काही भाव परमात्म्याच्या संबंधाने धारण केले, म्हणून करता परमात्मा प्रेमात आला. आणि याच्यामुळे झालं काय? गोड असणारा जीव, काय गोड असणारा जीव, परमात्म्याची गोडी, या जीवाची गोडी आणि परमात्म्याची गोडी, या दोन्हीमुळे हा जीव अगदी तृप्त झाला. गोडे गोड जीव झाला, गोड जीव गोडे झाला, साधला हा पर्वकाळ. हा पर्वकाळ साधला. ऐका, एवढंच नाही, मग गेला अंतरीचा मळ, हा पर्वकाळ साधला. अंतःकरणातला मळ जाणं, ते मल विक्षेप आवरण. ऐका, मल मल आता हे जाऊ दे, जास्त विचार न करता, अंतःकरणातला मल म्हणजे जे विकार आहेत ना अंतःकरणामध्ये असणारे, महाराज त्या विकाराची निवृत्ती होणं हा खरा पर्वकाळ साधन आहे.
देवतळी आला गोडे गोड जीव झाला लागला पर्वता सर्वकाळ गेला अंतरी अजून कोणता पर्व काळ महाराजांनी साधलाय बरं, म्हणजे प्रयत्न केलेले ते सहजासहजी मिळालाय असं नाही, मग साधलेला आहे, त्यांना मिळवावं लागलंय. शब्द लक्षात घ्या, हे सर्व प्राप्त करून घ्यावं लागलेलं आहे. काय काय? अगदी अंतःकरण शुद्ध करावं लागलंय, ते मनानं होत नाही. ठीक आहे. देव तिळी आला म्हणजे परमात्मा प्रेमात येण्यासाठी अगोदर प्रयत्न करावे लागलेले आहेत. शब्द लक्षात घ्या. म्हणून करता साधला हा पर्व काळ साधला. कोणता? अगदी पर्व काळावरती माणसं काय करतात? कशाला म्हणतात तो पर्व काळ? पर्व काळ या शब्दाची व्याख्या आहे नित्य कर्मापेक्षा ज्या कालखंडात केलेलं कर्म हे विशेष फल देतं, त्या कालखंडाला काय म्हणतात? पर्व काळ असं म्हणतात. पर्व काळावर माणसं काय करतात? तीर्थावरती जातात, स्नान करतात. झालं 10-5 मिनिटात सुलपी, तू काळजी करू नका. झालं बोलू नका बाय. आणि लयच बोला वाटत असलं तिकडे माईक देतो तुम्हाला. पर्व काळावरती माणसं तीर्थावरती जातात, स्नान करतात, क्षेत्रावरती जातात, देवाचं दर्शन करतात. इतर कालामध्ये केलेलं तीर्थस्नान, इतर कालामध्ये केलेलं क्षेत्रदेवतेचं दर्शन हे त्या ठिकाणी पुण्य देतं. पण पर्व काळावरती केलेलं तीर्थस्नान, पर्व काळावरती केलेलं क्षेत्रदेवतेचं दर्शन हे अधिक त्या ठिकाणी काय देतं? फल देतं. अशी अंतःकरणामध्ये प्रत्येकाच्या धारणा शास्त्रांनी हे महाकुंभ आहे, फक्त कुंभ बी नाही आता, महाकुंभ मेळा असं पर्व काळ आहे. मग अगदी तसं मग जर हा पर्व काळ असेल की ज्या कालखंडामध्ये आपण तीर्थावरती त्या ठिकाणी स्नान केल्याच्या नंतर आपल्याला अधिक त्या ठिकाणी पुण्य मिळत असेल, का बरं तीर्थावरती माणसं स्नानाला जातात? तीर्थावरती का माणसं स्नानाला जातात? एक असा समज आहे काय की तीर्थावरती स्नान केल्याच्या नंतर आपल्याकडनं घडलेलं जे पाप असतं ते पाप धुण्याचं काम कोण करतात? तीर्थ करतात असं म्हणतात ना. काय? पाप धुण्याचं काम तीर्थ करतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवावी, तीर्थ पाप धुण्याचं काम करतात, गोष्ट खरी आहे, त्यांचं तेच काम आहे. पण ते कोणतं पाप धुतात माहितीये का? सहज घडलेलं. कसं? सहज घडलेलं, जाणून बुजून केलेलं पाप तीर्थाच्या बापाला सुद्धा धुता येत नाही. महाराज बोलताना बोलतात, मन संकल्पाचे पाते न जाय तीर्थाच्या बापे, न जाय तीर्थाच्या बापे, न जाय तीर्थाच्या बापे. मन संकल्पाची पापे न जाय तीर्थाची या बापे. ऐका बरं, अगदी ठरवून केलेली जी पाप असतात ते तीर्थही घालवू शकत नाहीत. पण
असं एक तीर्थ आहे बघा की ज्या तीर्थामध्ये स्नान केल्याच्या नंतर महाराज कसलंही पाप असू द्या त्या पापातून जीव त्या ठिकाणी मुक्त होतो. शब्द लक्षात घ्या. अगदी महाराज हाच विचार आणि हा एक पर्वकाळ साधलाय. हा विचार अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये महाराज करतात. पाप साधना पाप पुण्य गेले साधला हा पर्वकाळ. ऐका, पाप नसावं गोष्ट खरी आहे पण पुण्य सुद्धा घातकच आहे. बरं, पुण्य सुद्धा घातकच आहे. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप आणि पुढं काय आहे लागोने दू काय पाप पुण्यांगा. पाप असलं तरी दुःखाला कारण आहे आणि पुण्य असलं तरी ते पुन्हा दुःखालाच कारण आहे. म्हणून करता हे गेले साधला हा पर्वकाळ. हे घालवता आलं, पापही घालवता आलं आणि पुण्यही घालवता आलं. हा पर्वकाळ आहे. महाराज शब्द लक्षात घ्या. कशामुळे पाप गेलं? पुण्याची सुद्धा त्या ठिकाणी निवृत्ती झाली. कशामुळे? महाराज बोलताना बोलतात एकच स्नान केलं बघा. काय एका स्नानाची पुन्हा नाही, वर्षाला नाही, प्रत्येक पर्व काळावर नाही. माणसं प्रत्येक पर्व काळाला प्रत्येक याला जातात, स्नान करतात, तीर्थ. एकच स्नान केलं. मग असं कोणतं तीर्थ आहे की ज्याच्यामध्ये एकदा स्नान केल्याच्या नंतर पाप जावंच लागतंय का? ऐका, आता थोडं बारकावाच त्याच्यातलं बघायचं झालं काका तर ऐका. पाप आणि पुण्य ही जी संकल्पना आहे, ही संकल्पना जोपर्यंत अज्ञानाची त्या ठिकाणी आपल्यावरती पकड आहे, त्या ठिकाणी पकड आहे, तोपर्यंतच आपण स्वतःला मी पापी, मी पुण्यवान, ह्या कामाचं मला पाप मिळालं, ह्या कामाचं पुण्य मिळालं असं त्या ठिकाणी समजतो. जोपर्यंत अज्ञानच आहे महाराज ते. एकदा का ज्ञान प्राप्त झालं की पुन्हा
महाराज ज्ञानी माणसाला कुठल्याच गोष्टीचं पापही लागत नाही आणि त्याला पुण्यही लागत नाही, ऐका. म्हणून करता असं कोणतं तीर्थ, तर त्या तीर्थाचं नाव आहे ज्ञानरूपी गंगा. या ज्ञानरूपी गंगेमध्ये एकदाच स्नान केलं, ऐका, एकदा स्नान केलं, परिणाम पाप पुण्य गेले एका ज्ञानगंगेची आरती, ज्ञानगंगेची आरती, ज्ञानगंगेची आरती, ज्ञानगंगेची आरती. ज्ञान गंगेच्या तीरे, ज्ञान गोदावरीच्या, गोदावरी ठीक आहे, गोदावरी म्हणा, गंगा म्हणा, पण गोदावरी थोडी, गोदावरी आपल्या इथं आली, हा गोदावरी इथं आली. आता ठीक आहे, तुम्ही मनाप्रमाणेच म्हणा अगोदर. ज्ञान गंगेच्या गंगेच्या तीरी स्नान केले पंचाळेश्वरी, ज्ञानदेवाचे अंतरी दत्तात्रेय योगिया. मी तेच बोलत होतो, ते प्रमाण दिलं. ज्ञान गंगा म्हणा किंवा गोदावरी म्हणा, पण आमच्याकडे मराठवाड्यामध्ये गोदावरीलाच गंगा म्हणतात. पण ती गोदावरी तिचा उगम इथून आहे, पण ती गंगा जी आहे ती मोठं तीर्थ आहे महाराज. चला असो, मला बोलायचं एवढंच आहे की ज्ञानरूपी गंगेमध्ये ज्यानं स्नान केलं त्याच्या जीवनामध्ये पुन्हा पाप पुण्याचा त्याला स्पर्श होत नाही. अगदी जेवणी झाले जे ज्ञान गंगे नाहले, पूर्णता जेवणी झाले, शांतीशी आले पालव नव्हे. आता जाऊ दे, आता इथं दोन दोन महाराज लोक नुसते ज्ञानेश्वरीच्या ओव्या द्यायला लागले. मी आपला लहान माणूस आहे बरं का, असं वेळ आपला संपलाय म्हणून करता जास्त न गुंतता. अगदी अशा गंगेमध्ये, ज्ञानरूपी गंगेमध्ये एक स्नान केलं, परिणाम पाप पुण्य गेले एका स्नानीची कुंटले साधला. हा पर्व काळ त्या ज्ञानरूपी गंगेत स्नान करता आलं, हा पर्व काळच आहे. ऐका, एवढंच नाही तर मग तुकोबराय बोलताना बोलतात, माझ्या जीवनात आता ज्ञानरूपी गंगेत स्नान केल्यामुळे भगवान परमात्म्याचं आणि माझं एकीकरण झाल्यामुळे, ऐका, अंतःकरणातला मल गेल्यामुळे परिणाम असा झालाय की माझी जी वाणी आहे ना, ही वाणी अगदी शुद्ध बनली आहे. फक्त वाणी शुद्ध बनली नाही तर मग या जगाकडे बघण्याची माझी नजर सुद्धा बदललेली आहे. तुका म्हणे वाणे
जनार्दन जय शुद्ध जनार्दन जय साधना पर्वताळ साधना पर्वताळ साधना पर्वताळ साधना पर्वताळ ईश्वर यथामती यथावकाश नियोजित वेळेमध्ये अभंगावरती थोडंफार त्या ठिकाणी चिंतन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. योग्य आहे ती गुरुदेवाची कृपा आहे. जरी काही अपशब्दांत काही शब्द खटकले असतील तरी तो माझ्या बुद्धीचा दोष आहे. सर्वांनी सुंदर असं सहकार्य केलं आणि आपणही गेली जवळजवळ 2 तास मोठ्या श्रद्धेने शांत चित्ताने कीर्तन मंडपामध्ये बसून राहिलात त्याबद्दल आपल्या चरणारविंदी त्या ठिकाणी नतमस्तक होतो. आणि सर्व ही या ठिकाणी बाल वारकरी महाराज मंडळी, ज्ञानार्जन वारकरी शिक्षण संस्था सासुरे, आदरणीय सुदाम महाराज काकडे यांच्या संस्थेतील ही सर्व महाराज मंडळी यांच्यामुळे खरी त्या ठिकाणी कार्यक्रमाची शोभा आहे. यांच्याही चरणारविंदी नतमस्तक होतो. वाणीला याच ठिकाणी विराम देतो. असो मंत्रहीन क्रिया नकाचर्या विचारू, सेवेमध्ये जमाधरा कृपा करा शेवटी विठ्ठल जय जय.
गणपती